2 डिसेंबर 2016च्या काहे परदेस या कार्यक्रमामध्ये गौरीची आई शिवचे आभार मानते, कारण त्यांनी सर्वांनाच बेघर होण्यापासून वाचवलेलं असतं. शिव त्यांना सांगतो की जमले तर निशाला माफ करा, कारण नचिकेत आणि तिचा संसार मोडावा असा आपला हेतू नव्हता. गौरीची आई शिवची विनंती ऐकून विचारात पडते. शिव मुंबईहून बनारसला निघण्यासाठी तयार होतो. शिव आपल्यासोबत उद्धटपणे वागत असल्यानं शिवच्या आजीला ते अजिबात पटत नाही. त्यामुळे ती जेवणास सुद्धा नकार देते. यावेळी शिवच्या वडिलांना देखील ही बाब कळलेली असते. शिवची आई ज्यावेळी गौरीला जेवण द्यायला जाते त्यावेळी ती सांगते की शिवबद्दल जर तुला सगळं काही माहित होतं तर तू आम्हाला हे का नाही कळवलंस. गौरी उत्तरते की शिव कुठे आणि कधी जातोय याची मला काहीच कल्पना नव्हती. गौरीचे वडील गौरीला कॉल करून कठीण परिस्थितीतून सावरल्याबद्दल तिचे आभार मानतात, कारण निशाबद्दल इतकं काही माहीत असूनही तिने काहीच जाणवू दिलेलं नसतं. अखेर बनारसमध्ये ज्यावेळी शिव पोचतो त्यावेळी तो आजीचे पाया पडायला जातो. तेव्हा आजी त्याच्यासोबत काहीच न बोलता निघून जाते. गौरी शिवला खिडकीतून इशारा करून सांगते की तू इथे न येता थेट आजीला जाऊन भेट, कारण त्यांचा तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज निर्माण झालाय. शिव घरी जातो त्यावेळेस त्याची आई आणि आजी त्याची कोणतीच गोष्ट ऐकून घेत नाही आणि यामुळे त्याच्या वडिलांना सुद्धा अपमानित झाल्यासारखं वाटू लागतं. शिव आता बनारसला गृहप्रवेशाच्या मुहूर्तानंतर पोहोचलाय, त्यामुळे गौरीला पुढील मुहूर्तापर्यंत वाट पाहावी लागणार का? गौरीची आई निशाला फसवणुकीच्या कृत्यासाठी माफ करणार की आणखीन काय निर्णय घेणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकणार आहेत काहे परदेसच्या येणाऱ्या भागांमध्ये. त्यासाठी पहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर. हाय, मी अभिजित आमकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.